हापूस आंब्याची गोडी एकदा लागली की त्याची कायमस्वरूपी भुरळ पडते. पण युद्धाच्या जोळ्यांचे झटके आता थेट आंब्यालाही बसतायत. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीत अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे हापूस आंब्याच्या बाजारभावावरही परिणाम होण्याची शक्यता ही आता वर्तवली जाते. एकीकडे नैसर्गिक संकटाशी लढणारा कोकणचा शेतकरी आता या जागतिक संघर्षाच्या दुष्टचक्रात अडकतोय का? एपीएमसी मार्केटमध्ये नेमकं काय चित्र आहे? याबद्दल एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी मोठं विधान केले. काय सांगाल सर, युद्ध परिस्थितीमध्ये फळांवरती काय परिणाम झाला? हे अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या वॉरमुळं फार मोठी गंभीर समस्या भारतापुढे उभी राहिलेली आहे. कारण आता रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये विशेषतः द्राक्ष, आंबा, डाळिंब, कलिंगड, पपैया, खरबुजा ह्या फळांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. परंतु नेमका रमजान महिन्यामध्येच हे युद्ध चालू झाल्यामुळं संपूर्ण भारताची निर्यात फ्रूटची सगळी संपूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की यंदा द्राक्षाचे जवळजवळ आत्तापर्यंत 200 कंटेनर जे JNPT मध्ये उभे होते ते तिथून आता बाहेर काढावे लागलेले आहेत. 200 कंटेनर केळीचे होते ते आता बाहेर काढून ती केळी आपल्या मार्केटमध्ये विकावी लागलेली आहे. नंतर खरबूजा आहे, वॉटरमेलन आहे, कांदा आहे, ह्या संपूर्णची निर्यात जी आहे ती थांबलेली आहे. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जो काही समुद्राचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इराणचं वर्चस्व असल्यामुळं तिकडनं एकही शिप पास होत नाही आणि स्ट्रेट हॉर्मुझ म्हणणं जवळजवळ गल्फमधल्या 8 देशांना माल सप्लाय होत असतं. यामध्ये कुवेत आहे, इराण आहे, नंतर तुमचं सौदी अरेबिया आहे, दुबई आहे, बहरीन आहे, मस्कत आहे. त्याच्यामुळं तो कंट्रोल झाल्यामुळं रस्त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 400-500 कंटेनर हे अडकून पडलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की सध्या द्राक्षाची निर्यात थांबलेली आहे, डाळिंबाची निर्यात थांबलेली आहे, केळीची निर्यात थांबलेली आहे, वॉटरमेलनची निर्यात थांबलेली आहे. आणि विशेष म्हणजे आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपल्या कोकणातल्या हापूस आंब्याची सुद्धा आवक फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होणार आहे आणि ती जर निर्यात जर तोपर्यंत चालू नाही झाली तर त्याचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. कारण शेवटी यंदा आंब्याचं पीक हे फक्त 25% आहे आणि त्याच्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि जर निर्यात जर नाही झाली तर तो सगळा माल हा लोकल मार्केटमध्ये विकावा लागेल आणि तो कमी भावामध्ये विकावा लागेल आणि मग त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रोडक्शन कॉस्टचे जर पैसे आले नाहीत तर शेतकऱ्याला याच्यामधनं फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे वॉर जे आहे हे 8-10 दिवसामध्ये थांबलं पाहिजे, जेणेकरून जे आता सगळं डिस्टर्बन्स झालेलं आहे तो डिस्टर्बन्स कुठंतरी थांबेल आणि 2 पैसे शेतकऱ्याला मिळतील आणि आपली निर्यात चालू होईल. या फळांच्या निर्यातीबरोबर भाजीची सुद्धा निर्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये थांबलेली आहे. एअरने सुद्धा आपली निर्यात होत होती ती सुद्धा थांबलेली आहे. त्याचा परिणाम भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती सुद्धा होणार आहे. निर्यात होते काही देशातून आयात सुद्धा त्याचा काय परिणाम झाला? कुठला आयात आयात म्हणजे आता कसं आहे, गल्फमधनं आयात होणारं म्हणजे इराणचे ॲपल आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये येत होते. नंतर इराणचं ड्रायफ्रूट फार मोठ्या प्रमाणामध्ये येत होता. गल्फमधनं खजूर फार मोठ्या प्रमाणात येत होतं. ते आता सगळं ती कंप्लीट आयात सगळी थांबलेली आहे. जशी आपली निर्यात थांबलेली आहे तशी तिकडनं जे येणारे प्रोडक्ट आहेत ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात. आता इराणचे ॲपल, अफगाणिस्तानचे ॲपल जवळजवळ नाही म्हटलं तरी तिथं 200-300 कंटेनर ॲपलचे तिथल्या पोर्टवरती पडलेले आहेत. ॲपलच्या किमती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत कारण आता ॲपलचा सप्लाय कमी झालेला आहे. म्हणजे आता इराणचे ॲपल जे होते ते 1500 रुपयाला 10 किलोने विकले जात होते ते आता डायरेक्ट 1800 ते 2000 रुपये एवढा 500 रुपयाने त्याचे सुद्धा बाजारभाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. नाही, ही अशीच जर परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याचा आर्थिक कणा 100% मोडल्याशिवाय राहणार नाही, एवढी भयानक अवस्था होईल. युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर देशांतर्गत बाजारात आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन दर घसरण्याची भीतीही आता व्यक्त केली जाते. तर आंबा उत्पादक गणेश गावकर यांच्या मते यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी झाले, त्यातच निर्यातीत अडथळे आले तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. यंदा खरं तर या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मोहर या ठिकाणी आला, परंतु
शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतली, तो मोहर आल्यानंतर औषध फवारण्या केल्या, त्याचा तितकासा रिझल्ट त्या ठिकाणी मिळाला नाही. हवामानातील बदलामुळे या ठिकाणी जो काय धुकं, थंडी अतिप्रमाणात जी होती, त्यामुळे सगळा मोहर त्या ठिकाणी करपून गेला आणि म्हणावं तसं ज्या पद्धतीत मोहर आला त्या पद्धतीत त्या ठिकाणी फळधारणा झाली नाही. आणि यंदा आता हा जो काही सीझन आहे, या सीझनमध्ये कमीत कमी 10-15 हजार पेटी फक्त देवगड तालुक्याची मार्केटमध्ये जायला हवी होती. ती आता ह्या कंडिशनला म्हणजे कालच मार्केटमध्ये मला वाटतं फक्त 421 पेट्या फक्त देवगड तालुक्यातल्या त्या ठिकाणी, रत्नागिरी आणि देवगडच्या मिळून 421 पेट्याच गेलेल्या. इतर भागातल्या आंबा जास्त प्रमाणात जातोय आणि त्यातच आता शेतकऱ्यांवर हे संकट असतानाच एक युद्धजन्य परिस्थिती जगभरात निर्माण झाली आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीचा आंब्यावर देखील, आंबा बागायतदारांवर, शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आंब्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि हा सगळा देवगड रत्नागिरीचा आंबा जो आहे, हापूस आंबा, तो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एक्सपोर्ट होत असतो आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे एक्सपोर्टवर परिणाम झालेला आहे आणि त्याचा कुठेतरी यंदाच्या ह्या आंबा एकतर कमी आहे शेतकऱ्यांकडे आणि त्यात पुन्हा आता कुठेतरी चांगला रेट मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु या युद्धजन्य परिस्थितीमुळे रेटही कुठेतरी पुन्हा कोसळेल अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. देव करो ही 20 तारखेच्या आतमध्ये ही युद्धजन्य परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे, युद्ध कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा जो काय शेतकरी आहे आमचा, ज्याच्याकडे काय आता शिल्लक जो काय 5% आंबा आहे, त्याला कुठेतरी चांगला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे. बघू पुढे काय होतंय ते. एकूणच काय तर येत्या 20 ते 25 मार्चपर्यंत हे जागतिक युद्ध शमलं नाही तर आखाती देशांमध्ये होणाऱ्या आंब्याच्या निर्यातीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जातंय. त्यामुळे आंबा बागायतदार हे युद्ध कधी थांबणार याकडे डोळे लावून बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.